Now we are moving very confidently to the third chapter, which is Ascent of sap. Ascent of sap chapter contain 3 points. It is always necessary. एक लक्षात घ्या, ही गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो. सिनियर कॉलेजचा विद्यार्थी म्हणजे FY, SY, TY, MSc फर्स्ट इयर सेकंड इयर, सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्याने सवय लावून घ्यायची, सिलेबसची एक कॉपी आपल्या खिशात पाहिजे. सतत सिलेबस बघत राहायचा, सिलेबस इतक्या वेळा बघायचा की सिलेबस प्रिंट झाला पाहिजे डोळ्यावरती. बरं तुमच्या का सिलेबस बघायचा? सिलेबस बरोबर तर तुम्ही अभ्यास करत राहिले सिलेबस प्रमाणे तर तुम्हाला गोष्टी पटापट आठवतील. ही एक सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. जे काय अभ्यास करायचा ना त्याच्या आधी पहिल्यांदा आपला सिलेबस घ्यायचा, तो सिलेबस बघायचा, मग आपण काय काय अभ्यास केलाय आणि आपल्याला काय काय अभ्यास करायचा याचा विचार करत राहायचा. आता हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2 चॅप्टर आपल्याला झालेले आहेत. आता याच्यावरती काय लिहित नाही बसत मी, ते लिहिणं म्हणजे खेळणं काम आहे. तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे असेंट ऑफ सॅप. तिसरा चॅप्टर आहे असेंट ऑफ सॅप. आता याला चॅप्टर किती दिलेत त्यांनी? 3 लेक्चर मध्ये झालं पाहिजे, तेवढंच त्याला वेटेज आहे. आता ओके 3 लेक्चर्स, ठीक, थँक्यू. आता याच्यात असेंट ऑफ सॅप म्हणलेलं आहे त्यांनी, तर व्हॉट इज असेंट ऑफ सॅप ते बघणार आहे आपण. इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट ट्रान्सपिरेशन पूल और कोहेजन टेन्शन थिअरी. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू स्टडी अबाउट एव्हिडन्सेस अँड ऑब्जेक्शन्स ऑफ दिस थिअरी. आणि त्याच्यानंतर एक शेवटचा पॉईंट फॅक्टर अफेक्टिंग ऑन असेंट ऑफ सॅप. तर फॅक्टर अफेक्टिंग, मग ते थिअरी, मग त्याची डेफिनेशन, हे सगळं ठीक आहे. मराठीमध्ये असेंट ऑफ सॅप म्हणजे काय? असेंट ऑफ सॅप हे 2 शब्द आहेत. असेंट ऑफ सॅप. असेंट म्हणजे काय? टू मूव्ह अपवर्ड. when something is going in upward direction we call it as ascending order. चढता क्रम उतरता क्रम माहिती ना तुम्हाला, मराठीमध्ये म्हणतो आपण. तर चढणे, चढता क्रम म्हणजे असेंडिंग, तसंच ऍसेंट आहे म्हणलेलं त्यांनी. मग ऍसेंट काय? ऍसेंट कशाचं? तर ऍसेंट ऑफ सॅप. आता सॅप म्हणजे काय? SAP, ऍसेंट ऑफ सॅप. SAP मीन्स फक्त पाणी नाही, नॉट ओनली अबाउट वॉटर असं नाही इथं. सॅप म्हणजे काय? द केमिकल विच कंटेन डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक आयन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द ऑस्मोटिक पोटेन्शियल ऑफ दॅट वॉटर. आता मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला ऑस्मोटिक पोटेन्शियल म्हणजे काय चांगल्या प्रकारे कळालेलं आहे का नाही कळालेलं आहे? त्या दिवशी कळालं होतं सर, पण आज मला कळालं नाहीये. असं होऊ शकतं कारण इट रिक्वायर्स रिव्हिजन. इफ यू नो अबाउट वॉटर पोटेन्शियल then it will be easy for you to understand this chapter. For that they have given the terminology of osmotic potential, water potential in your second chapter which is absorption of water. मी त्या चॅप्टर मध्ये 2 गोष्टी बोललो होतो. पहिली गोष्ट अशी बोललो होतो की वॉटर ऍब्झॉर्प्शन टेक्स प्लेस इन 2 ways. पहिली गोष्ट अशी होती की वॉटर ट्रॅव्हल्स फ्रॉम सॉइल टुवर्ड्स द प्लांट, आणि दुसरी स्टेप अशी आहे वॉटर ट्रॅव्हल्स फ्रॉम रूट ऑफ द प्लांट अप टू द शूट ऑफ द प्लांट. शूट म्हणजे काय? टिप. टिपला काय असतं? शक्यतो लिव्ज असतात. एव्हरी ब्रांच एंड्स विथ द लिव्ज. आता त्याच्या किती लिव्ज आहेत आणि ते प्लांटची ब्रांचिंग पॅटर्न कसं आहे, त्याला ब्रांचेस आहे का नाही, या गोष्टी सगळ्या विचार करून आपण काय म्हणू शकतो की रूट पासून लीफ पर्यंतचा जो प्रवास आहे तो त्याच्या 3ऱ्या चॅप्टर मध्ये दिलेला आहे तुम्हाला. सेकंड चॅप्टर मध्ये सॉइल मधून रूट पर्यंत कशा प्रकारे वॉटर येतं ह्याच्याबद्दल बोललेलो आहे आपण. 3ऱ्या चॅप्टर मध्ये डिटेल ऍसेंट ऑफ सॅप म्हणलेलं आहे. इन दॅट दे हॅव गिवन यू द मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम देअर रूट अप टू द शूट विथ द फिजिओलॉजिकल प्रिन्सिपल्स बिहाइंड इट. आता विच फिजिओलॉजिकल प्रिन्सिपल? मेनली द ऑस्मोटिक पोटेन्शियल डिफरन्स. द वॉटर विच शोज ऑस्मोटिक पोटेन्शियल डिफरन्स. नीट लक्ष देऊन ऐका. द वॉटर विच शोज ऑस्मोटिक पोटेन्शियल डिफरन्स. धिस osmotic potential difference is due to the presence of organic and inorganic materials in the water. मराठीमध्ये सांगा म्हणू नका कारण ते ट्रान्सलेट करता यायचं नाही मला. बाकीच्या आपल्या गोष्टी मी मराठीत सांगू शकतो, पण ज्या गोष्टी तुम्हाला मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी त्या मराठीत कशा सांगायच्या? तर सॅप म्हणजे काय? सॅप मीन्स असेंट ऑफ सॅपचा विषय चाललेला आहे इथं. एक तर गोष्ट तर क्लिअर आहे. असेंट ऑफ सॅप. असेंट म्हणजे काय? वरच्या दिशेला जाणे म्हणजे असेंट. सॅप म्हणजे काय? तर ते चाललाय विषय इथं. तर सॅप म्हणजे काय?
Sap means nothing but water, but the water with differences in their osmotic potential. हा झाला दुसरा पॉइंट. मग ऑस्मोटिक पोटेन्शियल कशामुळे? बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मटेरियल in the water. That organic inorganic material gives the title to water is that sap. त्याला सॅप म्हणायचंय. मग तुम्हाला कळालंय का मी काय बोललो? कमेंट करा बरं. कारण की जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं तसं जरा डोकेदुखी होत जाणार आहे तुम्हाला. सॅप म्हणजे काय? तर या सगळ्या गोष्टींचं मिक्सर. तुम्हाला सरबत बनवता ना तुम्ही, सरबत तो शुद्ध पाणी असतं, त्याच्यामध्ये मीठ, लिंबू, साखर वगैरे टाकता, मग ते शुद्ध राहतं का पाणी? नाही राहत. ते सॅप म्हणा त्याला तुम्ही, काय अडचण नाही, त्याला पण सॅप म्हणून टाका. कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल तुम्ही ऍड केलेलं आहे. तर आता या ठिकाणी प्लांटला ते सॅप रूट मधून लिव्ज पर्यंत न्यायचे. हे काय सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये मोटार नाहीये कुठली. प्लांट मध्ये कुठल्या प्रकारची इलेक्ट्रिक मोटार नाही, बटन दाबलं पाणी वर चाललंय. मग हे कसं काय करायचं? तर त्याच्यासाठी देर आर सेव्हरल थिअरीज आर अवेलेबल. व्हेरियस सायंटिस्ट केम फॉरवर्ड टू एक्सप्लेन दिस फेनोमेनॉन बिकॉज प्लांट्स कॅनॉट टॉक they cannot share their feelings, they cannot express what they are doing actually. So for this many scientists have performed the experiment to find out how any typical plant. आता प्लांट म्हणल्यानंतर आपल्या आसपास प्लांट आहेत ते एकदम नॉर्मल आपल्याला रेग्युलर दिसतात. ते प्लांट आपण रेग्युलर दिसणाऱ्या गोष्टी नीट ऑब्झर्व करत नाही. ही गोष्ट घरी काही काही प्लांट्स खूप लांब असतात. जवळजवळ मी तुम्हाला त्या दिवशी म्हणलं 300 मीटर पर्यंत आहेत त्यांच्या लांबी. मग आता एवढं मोठ्या प्लांट मध्ये पाणी वरती जाणार कसं काय भाऊ? तर यासाठी देर इज वन थिअरी इज गिवन बाय सायंटिस्ट विच इज नोन ॲज ट्रान्सपिरेशन पूल थिअरी. इफ यू रिमेंबर in previous lecture I have discussed on this topic that the water molecules which are present inside the plant are connected to each other. एक जसं मुंग्या चालतात ना, एक मुंगी पुढच्या मुंगीच्या आणि मागच्या मुंगीच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते. सेम एक वॉटर मॉलिक्यूल पुढच्या वॉटर मॉलिक्यूलच्या आणि मागच्या वॉटर मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. एक गोष्ट तुम्ही इथं पॉइंट आउट करून घ्या. The water molecules which are interconnected with each other forming the chain like structure. वॉटर मॉलिक्यूल एका लाईन मध्ये गर्दी न करता पुढे पुढे सरकत असतात. At one time one water molecule can create 4 hydrogen bonds with 4 different water molecules. ही गोष्ट तुम्ही लिहून घ्यायची. One water molecule can create 4 hydrogen bonds with 4 different water molecules. When it happens, जेव्हा हे घडतं तेव्हा ते वॉटर लिक्विड स्टेट मध्ये न राहता आईस स्टेट मध्ये राहतं. जेव्हा वॉटर मॉलिक्यूल 4 हायड्रोजन बॉन्ड तयार करेल, जेव्हा 4 वॉटर मॉलिक्यूल बरोबर एक वॉटर मॉलिक्यूल एंगेज असेल तेव्हा ते तुम्हाला दिसेल की आईस आहे. अँड व्हेन जेव्हा वन वॉटर मॉलिक्यूल इज फॉर्मिंग 2 हायड्रोजन बॉन्ड्स विथ 2 वॉटर मॉलिक्युल्स. आता हे कसं करते काय करते त्याच्यात नाही पडायचं. दॅट इज एमएससी टॉपिक. फक्त माहिती पाहिजे. इफ वन वॉटर मॉलिक्यूल इज क्रिएटिंग 2 हायड्रोजन बॉन्ड्स विथ 2 वॉटर मॉलिक्युल्स. 2 वॉटर मॉलिक्यूल कुठले? एक पुढचा आणि एक मागचा. कारण ते एका शिस्तीत चाललेले आहेत, एका लाईन मध्ये चाललेले आहेत. कुठून? रूट मधून झायलेमच्या मधून लिव्स पर्यंत. तेव्हा when water molecule creates hydrogen bond with water molecule which is ahead of him and water molecule which is behind of him, किंवा हर म्हणा, नाही तर मुलींना रागायचं ते हिम मुलगा आहे का तो, असं काही नाही. समजून सांगण्यासाठी फक्त सांगतो तुम्हाला मी की वॉटर मॉलिक्यूल 2 हायड्रोजन बॉन्ड क्रिएट करतो. दॅट टाइम दॅट वॉटर इज इन लिक्विड स्टेट. वॉटर ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ, बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आता इथं. प्लीज कमेंट करा तुम्हाला मी जे काय सांगितले त्यातली कुठली गोष्ट नाही कळाली. ओके, आता ठीक आहे, मी परत एकदा सांगतो तुम्हाला. व्हॉट वी आर टॉकिंग हिअर इज दॅट चॅप्टर नंबर 3 येतं कळालं तुम्हाला. द नेम ऑफ चॅप्टर 3 इज असेंट ऑफ सॅप. असेंट ऑफ सॅप मध्ये असेंट अँड सॅप असे 2 वर्ड आहेत. असेंट म्हणजे वरती जाणे. टू ट्रॅव्हल अपवर्ड मीन्स असेंट. So the question is what to travel upward.
व्हॉट टू ट्रॅव्हल अपवर्ड? सॅप, सॅपला वरती न्यायचंय. आता हे सॅप काय आहे? द सॅप इज काइंड ऑफ सोल्युशन वी कॅन से. द सोल्युशन मीन्स व्हॉट? विच इट कंटेन सोल्यूट अँड सॉल्वंट. The solvent is always on this planet Earth. The solvent on planet Earth म्हणतोय मी डायरेक्ट. The solvent will be water only and solute will be different. काही पण असू दे, त्याच्यात नाही पडायचं आपल्याला. Sap means what? This kind of solution which contain water in which various organic inorganic material is present. So to carry this sap from root to the leaf, the overall terminology is known as ascent of sap. For this, ह्याच्यासाठी, for this, water molecule have to travel from the root to the leaf. बरोबर? They travel in the form of chain. बरोबर? Each water molecule is connected to the two water molecules, एक फ्रंटला आणि एक बॅकला. बरोबर? असं म्हणून मी आता 2 शब्द थांबवतो.